दिसायला लागले. अरे तुझं तर आता तुला काय दिसेना झाले बाई. काय खुळ्या झाल्यास काय डोसकर पडलायस करा? हा दिवसा डोळे माणसं दिसेना झाले तुला. काय कळतं की नाही तुला? हेंद्र्या कुठल्या? अहो मला ओळखलं नाही काय तुम्ही? सॉरी. ओळखायला तू काय देशाचा पंतप्रधान आहेस वय? तुला का म्हणून ओळखायचं? तुझा ना आमचा काय संबंध? उलट आमच्या अंगावर चिखल उडून आम्हाला विचारायला लागलं ओळखलं की नाही. कोण मोठा शाना लागून यायला काय तू? कोण आहेस तू? सॉरी 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 म्हणून उतर बाई. हे डाग कोण धुणार? हे डाग काढायला किती वेळ लागणार माहित आहे का तुला? तेवढा वेळ माझा अभ्यास बुडणार. ते वेगळंच. सॉरी म्हणून उताय काय सगळं? इंग्रज गेलं आणि सॉरी तेवढं ठेवून गेलं. हे आत्ताच्या आत्ता कपडे धुवायचे पैसे काढायचे. पडदिशी पैसे काढ. पैसे काढ. असू दे काय असू दे? तू मला ओळखलं नाही. कोल्हापूरची आहे मी. आता तर तुझं बाजार. थांब जरा थांब की हे एक निघत. आओ साहेबा सर तुम्ही. आओ सॉरी खरं सॉरी. नाही मी पण सॉरी. ते चुकून त्या खड्ड्यात माझी गाडी गेली आणि तुमच्या अंगावर चिखल उडाला. सॉरी. आता ह्यो काळा गॉगल घातला तर असंच होणार की नाही? असते हे दिवसा घालायचं पण सॉरी म्हणलं ना हो पहिलवान. सॉरी साहेबा सर. आओ आम्ही बी लई बोललो तुम्हासनी. खरंच सॉरी. नाही तसं काय नाही. अगदी म्हणजे माझी चूक होती. खड्ड्यात गेली गाडी. पण तुम्ही दोघी म्हणजे दिसताय तशा साध्या नाहीये बरं का. आणि एकदम फायटर बिटर. आणि ही काय म्हणाल? ही तुझा बाजार उठवीन. रा काय खरं नव्हतं माझं आज. असू द्या येतो आम्ही. हा या. सॉरी हा सॉरी. वय पहिलवान तुम्ही निघा. बाबा वय मावशी सांभाळून जावा. हा काय रे तू अजून इथेच? जरा लेट आहे लेक्चर. वाह क्या बात है प्रोफेसर साहेब. म्हणजे आजच्याच दिवशी तू नेमका लेट जाणार आहेस? तिकडे काय घडलंय आणि यहाँ पे तुम आराम फरमा रहे हो. काय डोंगर कोसळलाय आणि तुला कसल्या चौकशा रे एवढे? खरंच डोंगर कोसळलाय. अरे कॉलेजचा प्रोफेसर आहेस ना तू आणि तुला काहीच माहिती नाही? काय झालंय ते सांगणार आहेस का की अशी कोडीच घालत बसणार आहेस? कमळीचा काही प्रॉब्लेम झालाय का? क्या बात आहे. म्हणजे कमळीचा काही प्रॉब्लेम झाला असेल की तू लगेच कॉलेजमध्ये जाणार आहेस आणि कॉलेजवरच डोंगर कोसळला असेल तर तू इथे बसून राहणार आहेस. क्या बात आहे. काय झालंय ते सांगणार आहेस की नाही? खरंच डोंगर कोसळला आहे. कमळीच्या कबड्डी टीमसाठी कॉलेजनं कोच नाकारलाय. काय? प्रिन्सिपल सरला असा कसा भेदभाव करू शकतात? ऐक ना मी काय म्हणतो सतत त्या प्रिन्सिपलना भेटून काय उपयोग आहे? का जाब नको विचारायला. सतत कमळी आणि निंगीला त्रास देत असतात ते. अरे प्रिन्सिपला तसे वागा ना. मग का मुद्दाम त्रास द्यायचा त्यांना? सर रुक ना बाई रुक ना जरा. हे बघ सतत त्यांच्याशी भांडून काही होणार नाहीये. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की हे सगळं कारस्थान अनिकाचं आहे. मग मी काय करू? बघत बसू? सगळं घडतंय ते घडू देऊ. कमळीला फक्त तिचा गेम खेळायचा आहे, तिचं शिक्षण पूर्ण करायचंय आणि तिचं स्वप्न पूर्ण करायचंय. याच्यात तिची काय चूक आहे? तू गप्पा बस. ऐक ना रे ऋषी जरा ऐक ना. मी काय म्हणतो मला कळतंय. मला सगळं समजतंय. हे बघ जी परिस्थिती आहे ना त्याच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तर तुला कसं सांगू? हा मला सांग. तू या कॉलेजचा प्रोफेसर आहेसच. हा आता त्या दोघींना कोच नाही मिळत आहे ते राहू दे. तू बन ना त्यांच्या कबड्डीचा कोच. मी कोच कबड्डीचा? हा तुला वेळ लागलाय का रे? मी इंग्लिशचा प्रोफेसर आहे आणि कल्चरल डिपार्टमेंटचा हेड आहे. कबड्डीशी काय संबंध माझा? कसं? हे बघ तू स्कूलमध्ये होतास. तू त्या स्कूलच्या टीम मध्ये होतास आणि तू पण कबड्डी खेळायचास हे विसरलास का? त्याला जमून झाला साहेबा. थांब. आता जे मी सांगतो ना ते ऐकून घ्यायचं. कबड्डी हा गेम कसा आहे हे सगळं तुला माहिती आहे. कबड्डी कशी खेळतात, त्याचे रूल्स काय आहेत, त्याचे रेग्युलेशन्स काय आहेत हे सगळं तुला माहिती आहे बरोबर. आता तुला काय करायचंय की त्यांच्याकडून 100% मेहनत करून घ्यायची. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे एवढी ताकदच पुरेशी असते. हे बघ कसं आहे मैदानात एकदा उतरल्या किंवा तूही काही करू शकत नाहीस मी काही करू शकत नाही. त्यांचा गेमच इम्पॉर्टंट राहील बरोबर आहे.
ऐक ना, हे बघ, एक कोच चांगला खेळाडूच असला पाहिजे असं काही नाहीये. आचरेकर सर माहिती आहेत ना, आचरेकर सर ते का बेस्ट बॅट्समन होते का, पण त्यांच्या हाताखाली सचिन तेंडुलकर नावाची एक महान व्यक्ती घडली. हो ना. सुनना सुनना मैं क्या कहना चाहता हूं, सुनना. नाही रे, याला ना ऐकायचंच नाहीये. मी काय म्हणतोय, हे बघ, कमळी लिंगीचा गेम कसा आहे हे तू बघितलंयस. अभी उनमें ना एक चिंगारी जलाने की जरूरत है. फिर देख वो कैसी ज्वाला बनती है. त्यांना सपोर्ट करणारा एक मित्र, एक गाईड असणं गरजेचं आहे. आता प्रॅक्टिस करायची कुठं? असं कुठं असतंय वय. ग्राउंड बी त्यासनीस, कोच बी त्यासनीस. ना आपलीसली कायच नाही. आता नुसती बघत बसा त्यांची प्रॅक्टिस. कोण म्हणताय बी टीम कडे कोच नाहीये?